वर्षाचं नियोजन कसं झालं, काय झालं, या प्रकारे ते आपल्याला प्रस्थानामध्ये येते. सर्वांना प्रथम देवाच्या नावात सलाम. सन 1987 आपली बॅच, 10वीची बॅच, 10वीचे सर्व वर्ग मित्र मैत्रिणी आणि शिक्षक नावात आपल्या सर्वांना सलाम. या गेटवरून आपण उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे सहज स्वागत करतो. माणसाच्या जीवनामध्ये येता येईल की 10वीच्या शिक्षणात शाळेला त्यावेळेच्या मित्रमैत्रिणींना एकत्र घालवण्यासाठी आणि आठवणींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज इतक्या वर्षाला आपण एकत्र येत आहोत आपल्या जुन्या आठवणी शेअर करण्यासाठी. त्याचप्रमाणे वर्गातील मित्रमैत्रिणी भेटावे, एकत्र यावे, त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्यावं, सुखदुःख वाटून घ्यावं, मनसोक्त गप्पा माराव्या. कोणी लहान मोठं इथं नाही, सर्वजण समान आहोत. गरीब श्रीमंत भाव नाही, मनामध्ये कोणताही निर्मित न ठेवता आपण फक्त एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहोत. या समान भावनेतून आपण एकत्र यावं. कोण कोणत्या परिस्थितीला सामोरे गेलं हे जाणून घेऊन आपण आधार द्यायचा आहे, यासाठी आपण एकत्र आहोत. अथांग समुद्राचं पाणीही समपातळीवर ठेवणारा परमेश्वर देवबा प्रत्येकाच्या ताटात चिमूटभर मीठ वाढतो. गरज आहे ती फक्त ओळखण्याची. ज्या शाळेत शिक्षलो, वर्गात बसलो, अभ्यास केला, खेळलो, बागडलो, त्या शाळेत एकत्र येऊन परत येतो आहोत. यातून एखादा विधायक सामाजिक सामूहिक काम होईल ही अपेक्षा आहे. मला प्रस्तावनेमध्ये सांगायचं आहे की आपण जवळजवळ 36 वर्षाला आपण आज एकत्र येतो आहोत. या वातावरणात, या शाळेत, त्या इमारतीत जे इंग्रजी वातावरण ठेवले होते, या शाळेत शिकण्यास सर्व भाग्य आपल्याला लागलं. हॉस्टेलच्या मुली असतील, मुलं असतील, तर आम्हाला इतक्या आठवणी या शाळेबद्दलच्या आहेत की जर दिवसभर बोलत राहील तर भरपूर बोलत. ही सगळं हिरवीगार शाळा असायच्या सगळीकडे. इथं पहिलं ते आजची एक बसायची, लग्न सुट्टी झाली की आम्ही परत पळत जायचं पहिलं तिकडे. आणि तिथली गोळी, चॉकलेट जे काय असेल, शक्यतो त्यावेळेस लेमन गोळी होती. लेमन गोळीचं असं होतं की आम्ही कधी कुणाला मित्राला मैत्रिणी चपून खाल्ली नाही. एक गोळी मिळायची, हातात धरायची, त्याला पाणी सुटायचं, ती गोळी पकडायची अशा शर्टच्या खाली आणि कडक तोडायची. त्याला अर्धी, मला अर्धी. त्या गोळीचे समाधान होतं की आज पंचपाकोला सुद्धा समाधान नाही. इतकं चांगलं मी वातावरण त्याच्याकडे कधी आम्ही कोणाला मित्रांना चुकवलं नाही. आम्ही एवढं चांगलं वातावरण राहिलो, कायम आठवणीत राहिलो. शिक्षकांचा मान दिला. आमची मला वाटते शेवटची पिढी असली की शिक्षकांना आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट करणारे. तिथं हॉस्टेल होतं. हॉस्टेलच्या मित्रमैत्रिणींना माहीत आहे, भरपूर जण या वातावरणात गेलोय. कदाचित काय प्रसंग असतील माहीत नाही, पण आम्ही बाहेर होतो. पण आम्हाला आपुलकी होती हॉस्टेलच्या मित्राच्या बद्दल, मैत्रीच्या बद्दल. कसा दिवस काढतात, आणि त्यावेळेस परिस्थिती नव्हती, कोणाची घरची पण परिस्थिती नव्हती. एवढं स्ट्रॉंग लाईफसाठी तेव्हा जेवण मिळेल किंवा काय असेल, जे काही मिळेल ते आनंदानं आम्ही खात होतो. आज भरपूर आपल्याकडे आहे, पण तो आनंद आपण घेऊ शकत नाही. आजच्या काळात अजिबातच घेऊ शकत नाही. इतकं छान असं सगळं चालू असताना जवळजवळ 36 वर्ष आम्ही कशी गेली आम्हाला समजलंच नाही. म्हणून आपण जे कोण राहिलो होतो, जे कोण इथं आहोत, आमचे भरपूर मित्र या आमचा सहवास सोडून गेले, आमच्या मैत्रिणींचे मिस्टर वाढून गेले. ह्या सुखदुःखात आम्हाला साथ होता आलं नाही. तर त्यासाठी आम्ही एक श्रद्धांजली कार्यक्रमात घेत आहोत. त्यांना श्रद्धांजली झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम चालू. मी मास्तर प्रवीण बसले, नवीन महाप्रियाला विनंती करतो की मी श्रद्धांजली त्याच्यावर टाकलं. शांतराव विशेष करून देवाचा आभार मानतो, देवाची स्तुती करतो की आज ह्या 1987-88 10वीची बॅच आपल्या सर्वांना एकत्र केलं. आणि ह्या समयामध्ये जे आपले काही वर्गमित्र, जे आपल्या वर्गमैत्रिणी होते, त्यांचे मिस्टर हे आपल्यामधून निघून गेले, देवा जरी निघून गेले, त्यावेळी आपल्याला काही कॉन्टॅक्ट नव्हता, त्यामुळे आपल्याला भेटता आलं नाही, त्यांचं सांत्वन करता आलं नाही. तरी ह्यावेळी आपण जे आपले वर्गमित्र आणि आपल्या वर्गमैत्रिणीचे मिस्टर आपल्यामधून निघून गेले, त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. आणखी त्यांच्यासाठी आपण पुन्हा सांत्वनाची प्रार्थना करणार आहोत. तर जे आपल्यामधून निघून गेले, जे देवआज्ञा झाले, त्यांचे मी या ठिकाणी नाव वाचून दाखवत आहे. स्वर्गीय शेखर बतवेल चोपडे हा आपला वर्गमित्र आपल्यामधून निघून गेलेला आहे. स्वर्गीय शशांक हिंदुराव गायकवाड, स्वर्गीय सुनील कांबळे, स्वर्गीय रवी केदारी, त्यानंतर स्वर्गीय रंजना बिडकर, ही देखील आपली वर्गमैत्रिणी आपल्यामधून निघून गेलेली आहे. जाधव कापरी. आणि या ठिकाणी आमची प्रिय वर्गमैत्रिणी एस्तर काळे, पूर्वीचं नाव तिचं, तिचा प्रिय पती स्वर्गीय प्रवीण नाईक
हे देखील आमच्यामधून निवडून गेलेलं आहे. त्यानंतर माधुरी गायकवाड, तिचे पती देखील आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांचं नाव काय आपल्यापर्यंत आलेलं नाही. राजेश्री चोपडे, त्यांचे देखील ॲडव्होकेट नितीन आयरेकर, ते देखील स्वर्गवासी झालेले आहे. त्यानंतर आपल्याला जे शिक्षक स्टाफ होते, एन ए चोपडे सर, आर आर सर, त्यानंतर मोहिते सर, जे आपल्याला गणित शिकवत होते, त्यानंतर माळेकर मॅडम, एल आर मॅडम, साळुंके सर, म्हणजे जे आपल्या त्यावेळी जे शिक्षक होते ते देखील आपल्याकडून निवडून गेलेले आहे. आणि यावेळी आपण सर्व उठून करावं आणि 1-2 मिनटं त्यांना आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत. आपण सर्वजण शांत राहणार आहोत. आतापर्यंत त्यांनी आपलं सर्व कुटुंब सांभाळायचं, आपला गाडा देखील सांभाळायचा आहे. त्याच्यासाठी प्रार्थना देखील करणार आहोत. नंतर पुढे 1-2 मिनटं आपण त्याच्यासाठी शब्द दाखवतो. याला आपण सर्वजण शांत राहायचं आहे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, हे आमच्या देवा, जे आमचे वर्गमित्र, आमच्या ज्या मैत्रिणी, देवा, जे आम्ही आमचं बालपण ह्या ठिकाणी घालवलं, ते आमचे वर्गमित्र, आमच्या वर्गमैत्रिणीचे पती या जगामधून देवा, तुझ्या योजनेनुसार, तुझ्या निश्चयानुसार त्या जगाचा त्यांनी निरोप घेतला. देवा, निश्चितच ह्या सर्व कुटुंबाला आतापर्यंत देवा तू त्यांना सहाय्य केलंस. आणि विशेष करून देवा, ही तुझी योजना, तुझा निश्चय हे जाणण्यासाठी देखील या सर्वांचं सहाय्य केलंस. आणि देवा, ते निघून गेल्यापासून त्या कुटुंबाला, त्या कुटुंबातील देवा, त्यांची प्रिय पत्नी, लेकरं, देवा, त्यांची प्रिय पती, लेकरं, या सर्वांना देवा तू सहाय्य केलं, सर्वांना देवा तू स्पर्श केलंस. आणि देवा, त्यांचा स्वर्गीय बाप, स्वर्गीय सर्वसमोर त्या सर्वांना आधार दिलास. याबद्दल देखील देवा आम्ही तुझा आभार मानतो. आणि तो विश्वास दे की एक दिवस जे आपला आप्तजन, प्रियजन जे आपल्यामधून निघून गेलेला आहे, त्यांची भेट होणार आहे, त्यांची गाठ होणार आहे. ज्यावेळी प्रभू येशू मेघारूढ होणार, त्यावेळी ते सर्वजण भेटणार आहेत. या विश्वासाद्वारे देवा या सर्व कुटुंबाचं, या सर्व देवा तुझ्या लेकरांचं सांत्वन कर. आम्हा सर्वांना सहाय्य कर, स्पर्श कर. आणि अशीच देवा आम्हा सर्वांची एकमेकांमध्ये प्रेम, प्रीती जिव्हाळा राहावा, यासाठी आम्हा सर्वांना देखील देवा तसं तुझ्या आत्म्याद्वारे स्पर्श कर, आत्म्याद्वारे सहाय्य कर अशी विनंती करून तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड प्रिय नावाने मागतो नाही पित्या. आमेन. आमेन. स्तुती आराधनाचा कार्यक्रम होणार आहे. मी विनंती करतो बाळूबाई आणि मंगल जोशी घोलप मॅडम, आपण कृपा करून वेळेचं भान ठेवल्यामुळं फक्त एकच गाणं घ्यावं असं मी विनंती करतो. आपण ईश्वराची दया किती या गाण्याला आपण परमेश्वराच्या नावाचं गौरव करू. माझ्या
ईश्वराच्या नावाला मान महिमा करू आज आणि सदा सर्वदा असो. आमेन. साहेब आपल्याला एक 5 मिनिटाचा फक्त संदेश देते. आपल्यामध्ये अजून आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये थोडंसं देवाचं वचन, देवाची भक्ती हे आजच्या कार्यक्रमासाठी नव्हे तर आपल्या पुढील आशीर्वादासाठी फार महत्त्वाचं आहे. तर मी फक्त संदेशासाठी माझी निवड का केलेली आहे तर मला सांगता येते 5 मिनिटं बोला, 2 मिनिटं बोला, म्हणून गेले महिनाभर म्हणतात की तुम्ही 2च मिनिटं बोला, 3च मिनिटं बोला. तर कृपया तुम्ही शांत राहावे. देवाचं वचन, देवाचा मानना ऐकणं हे फार महत्त्वाचं आहे. कृपया सर्वांनी शांत बसा. थोडंसं पाठीमागं एक शांत बसा. प्रियानो, या ठिकाणी आपण इथे एकत्र आलेलं असताना आपण एक 5 ते 7 मिनिटं देवाचा जो संदेश आहे, देवाचं जे वचन आहे आपल्या सर्वांसाठी, त्या वचनामधून आपण मननचिंतन करूया. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याच्यातील पहिल्या वचनापासून 10 पर्यंत ही वचनं आपल्या मननासाठी आहेत. पण वेळ नाही, त्यामुळं या वचनाचं काही आपण वाचन करत नाही. डायरेक्ट आपण या वचनावर थोडंसं मननचिंतन करूया. प्रियानो, मार्क शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 1 ते 10 या वचनामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, आपण शाळेमध्ये होतो, आपण संडे स्कूलमध्ये आतापर्यंत जे 4000 लोकांना भोजन याच्यावरचा हा शास्त्रभाग आहे आणि आपणा सर्वांना माहीत आहे. आणि त्यामधून आपण थोडंसं आपणाला सर्वांना माहीत आहे त्यामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त त्या डोंगरावर गेलेला आहे. त्यानंतर जवळजवळ 4000 लोक, काही महिला काही पुरुष त्या ठिकाणी येत आहेत आणि ते देवाच्या वचनावर मनचिंतन करत आहेत. आणि त्यानंतर पाहायला मिळते की त्या लोकांना खावायच काय नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त शिष्य यांच्या थोडंसं बोलाचं झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कोणतरी सांगते की या ठिकाणी 7 भाकरी काही तर मासे आहेत. मग त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताने ते आपल्या हातात घेतलेलं आहे आणि आणखी त्याच्यावर आशीर्वाद पाठवला आहे. येशूकार स्मरण करून त्या ठिकाणी सांगितले की ह्या लोकांना तुम्ही द्या, त्या लोकांना तुम्ही वाटा. आणि त्यानंतर पाहावयास मिळते की जवळजवळ 4000 पुरुष, स्त्रिया, महिला म्हणजे 5 ते 6000 लोकांना जेवण त्या ठिकाणी 7 भाकरीतून काही माशातून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जवळजवळ 7 टोपल्या त्या देखील त्या ठिकाणी उरलेला आहे. असा हा शास्त्रभाग आहे. प्रियानो, आपल्याला माहीत आहे, आपण ऐकलेलं आहे. पण आज जे देवाचं वचन आहे किंवा आज जो देवाचं जे काय मानणं आहे तो असा आहे की यामध्ये आपल्याला पाहावेच मिळते की ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासह त्या मछव्यामध्ये बसून डोंगराच्या पलीकडे समुद्र किनारे गेलेला आहे, त्यावेळी ज्या ज्या लोकांना समजलं, 5000 ते 6000 लोकांना समजलं की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी गेलेले आहे. त्यावेळी ती लोक प्रभू येशू ख्रिस्ताजवळ भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी आणि उपासनेसाठी काही अन्न पाणी काही न घेता त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी 3 दिवसाची प्रार्थना केलेली आहे. बघा, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या लोकांनी 6000 लोकांनी 3 दिवस देवाचे भक्ती आणि प्रार्थनेमध्ये ते गेलेले आहेत. त्यांना अन्नाचं भान नाही, कोणी काय अन्न घेतलेलं नाही, पाणी घेतलेलं नाही, पण 3 दिवस ते देवाची भक्ती आणि प्रार्थना प्रियानं करत आहेत. आणि त्या ठिकाणी गेलेले लोक, ते जे गेलेत ते कोण आजारी आहे, कुणाला अशुद्ध आत्माला लागलेला आहे, कुणाच्या घरामध्ये काय लेकराबाळांच्या जीवनासाठी त्यांच्या काही योजना, निश्चय आहेत, जे काही त्यांच्या मनामध्ये काम आहे, जी काही इच्छा आहे, ते इच्छा घेऊन ते लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांच्या मान धरता आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या भक्तीमध्ये आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये जर गेलो तर आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या प्रश्नाला, आमच्या योजनेला आणि आमच्या निश्चयाला निश्चितच आशीर्वाद मिळणार आहे. 7 भाकरी करवी, त्या भाकरीमध्ये जे सामर्थ्य उतरलं ते सामर्थ्य या 5 ते 6000 लोकांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये उतरलेलं आहे.
त्या भक्तीमधून त्या प्रार्थनेमधून जात असताना प्रत्येक जण आनंदानं, प्रत्येक जण शांतीनं, समाधानानं आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून त्यामधून बाहेर पडलेला आहे. जे आजार आहेत, व्याधीमध्ये आहेत, जे अशांतीमध्ये आहेत, जे दुष्टतेमध्ये आहेत, जे अशुद्ध आत्म्यामध्ये आहेत, ते सर्व त्या ठिकाणावरून आशीर्वादित होऊन गेलेले आहेत. असं तुम्ही आम्ही काय 50, 52, 50, 53 या वयावर आहोत. आता पण आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन त्या प्रभूच्या विश्वासाद्वारे, त्याच्या मंडळीद्वारे, त्याच्या भक्तीद्वारे, प्रार्थनेद्वारे आशीर्वादित झालेलं आहे. आणि इथून पुढे देखील तुमच्या लेकरांचं जीवन असेल, शिक्षण असेल, तुमचं जीवन असेल, राहिलेला नोकरीचा काळ असेल, हे आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी त्या 4 ते 5 लोकांसारखं आपण सदैव जगाची इतर गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून, जगाच्या कामधंदा बाजूला ठेवून आपण मंडळीमध्ये, देवाच्या भक्तीमध्ये आणि प्रार्थनेमध्ये अजून आपण रममानो होण्याचा, त्यामध्ये सहभाग होण्याचा जर प्रयत्न केला तर प्रियांनो निश्चितच जसं त्या 7 वाजताचं सामर्थ्य त्या लोकांच्या उतरलं, त्यांचं जीवन आशीर्वाद झालं, त्यांचं कुटुंब आशीर्वाद झालं, तसं आपलं देखील जीवन, आपलं देखील लेकरांचं जीवन, त्यांचं शिक्षण, त्यांचं कौटुंबिक जीवन, त्यांचा नोकरी, हे सर्व प्रियांनो आशीर्वादित झाल्याचं राहणार आहे. आणि इथून पुढच्या जीवनामध्ये आपणाला याच्यापेक्षा उत्तम आणि चांगलं आरोग्य प्रियांनो मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा बोल आणि आज मी एक वर्गमित्र, एक देवाचा सेवक म्हणून सांगतोय की आपलं इथून पुढचं होत आहे तर आपलं जीवन आपल्या लेकराबाळाच्या, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या इथून पुढच्या आरोग्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्य काळासाठी आपण भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये, त्याच्या स्तवनामध्ये प्रियांनो घालवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 3 दिवस ही लोक देवाच्या भक्तीमध्ये, प्रार्थनेमध्ये आहेत आणि त्याने आपलं जीवन प्रभूच्या सामर्थ्यानं, प्रभूच्या शांतीनं आणि प्रभूच्या नावानं आशीर्वादित केलेलं आहे. आज देखील आपण देवाला वचन देऊया, आज देखील त्याच्यावर आपण प्रार्थना करूया. इथून पुढे आमचं जीवन त्याच्या भक्तीद्वारे, प्रार्थनेद्वारे, त्याच्या शब्दाद्वारे, त्याच्या मंडळीद्वारे आमचं जीवन आम्ही आशीर्वाद करेल आणि सदैव त्याच्या भक्तीमध्ये, मरणामध्ये आम्ही सहभाग देव करो. तुम्हाला सर्वांना जी बुद्धी देव, तसं मन देव, आपल्याला शक्ती, आपल्याला सामर्थ्य, आपल्याला आशीर्वाद, आपल्या लेकराबाळांचा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी एकमेव देवाची भक्ती, देवाची प्रार्थना, देवाचा शाबास आणि देवाची उपासना हे एकमेव क्षेत्र आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला सर्वांना, मला आपल्या सर्वांना सहाय्य करू अशीच माझी प्रभूची प्रार्थना आहे. आमेन. अध्यक्षपद भूषवलं मी त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले आमचे आवडते शिक्षक रवींद्र तळसणीकर सर आणि बी डी कमळे सर, आमचे डायरेक्टर विनोद काळे सर यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. थोड्या वेळात आपण यांचा सत्कार घेणार आहोत. मी नावं पण करतो त्याप्रमाणे आपण स्टेजवर यावं. रवींद्र तळसणीकर सर, यावेळी आम्ही 10वीच्या विद्यार्थ्याला हरवलं होतं आणि 10वीचा GS केला होता. त्याचप्रमाणे आमचे आवडते डायरेक्टर विनोद काळे सर खूप हलाखीच्या परिस्थितीतून त्यावेळेस हॉस्टेलला सगळ्या मुलांच्याकडे लक्ष देत होते. मुलांच्याकडे असेल, मुलींच्याकडे असेल, ही परिस्थिती आपण कधीही विसरू शकत नाही. आणि सर कधीही कुणाला रागाने बोलले नाही. आजपर्यंत सगळ्यांचा तसाच. आणि मला तर वाटते गॉड गिफ्टेड सर आहे. आम्ही सुद्धा यांच्यापेक्षा मोठे दिसतोय, पण सर आमचं आहे तसंच आहे. तर ते सरांसाठी काय वाजूया जे आम्ही लहान असताना बघतो सरांना कायम असताना त्याला, आणि कधी कुणाला चिटले नाही, कधीच कुणाला काय वाटत बोलले नाही. सर आपण आला, आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आपला आभार आहे. साठे सर आपल्याला विनंती करतोय. आमचे मित्र साठे सर कोटल्या स्कूलला शिक्षक आहे, ते तुम्ही सत्कार करावा. नाव आहे की घरातली व्यक्ती असल्यासारखी आणि कायम राबणारी, सगळ्यांना हसत असणारी. आम्ही संडे स्कूलपासून, चर्चपासून आम्हाला कायम क्वायरची गाणं, कस्ती गीताची गाणी आप्पांच्याकडून ऐकावी, त्यांनी बसवावीत आणि आम्ही यावं. असं हे आप्पांचं व्यक्तिमत्व आहे. अजून आप्पा पण तसं एकच आहे.
मोरे यांना विनंती करतोय प्रदीप मोरे आपण सत्कार करावा. चाल राहिलं आपण त्याचा सत्कार करावा. हॅलो, अशी विनंती आहे आनंद चोपडे JS हे शॉल अंगावर द्या सरांच्या खांद्यावर द्या. टाळ्या वाजत ठेवूया. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की आपण सकाळपासून फक्त बोलतोय पण बऱ्याच जणांची अजून ओळख झाली नाही. तर मी विद्यार्थ्यांना ओळख परेड घेणार आहे. अशी विनंती करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि परत विद्यार्थी शक्यतो विद्यार्थी पहिल्यांतर बरं होईल तुम्ही इथून पास व्हायचं आहे. एका एकाने पास होताना तुम्ही इथं या किंवा समोर या माईक दिला जाईल तुम्हाला. वर या बाजूने वर येऊन त्या बाजूने खाली उतरा. चालतं समोर आलं तर चालतं काय प्रॉब्लेम. नमस्ते, मी मंगला घोलप, पुणे या ठिकाणाहून मी हॉस्टेलला होते आणि आता सध्या मी पुण्यामध्ये शिक्षिका म्हणून गेली 31 वर्ष अभिनव विद्यालय प्राथमिक शाळामध्ये मी शिक्षिका म्हणून काम पाहते आणि मेथडिस्ट चर्चची मी सेक्रेटरी म्हणूनही काम पाहते. धन्यवाद. माझं पहिलं नाव मनीषा अशोकराव पाटील, बदललेलं नाव मनीषा संजय पाटील आणि मी पाडळीत राहते. माझं नाव होतं पहिली सुवर्णलता जोसेफ गायकवाड, आता सुवर्णलता दयानंद. मी राहते गोव्याला. माझं पहिलं नाव लीना आनंदराव खाडे आणि आताचं नाव लीना सॅमसन पारे. मी कोडोलीतच राहते. थँक्यू. सांगू ना. प्रतिभा प्रभाकर कदम, आत्ताचं नाव प्रतिभा विश्वास भास्कर. करत होते मी दिवाळी कोर्टात स्टे म्हणून, आता सध्या नाही घरीच असते. हाऊसवाईफ. थँक्यू. मी मनीषा गणपती शिंदे, आता सध्याचं नाव मनीषा विमान आठवडेकर. सध्या मी इचलकरंजीत असते आणि माझे पोस्ट आहे स्टाफ. अगोदरचं नाव अंजना विलास पिडकर आणि आताचं नाव अंजना महेश चोपडे. आता मी सध्या कोल्हापूर या ठिकाणी राहते. नमस्ते, माझं पूर्वीचं नाव शोभा राजाराम खिलारे, सध्याचं नाव आहे शोभा विजय चौगुले. मी सध्या सांगलीमध्ये राहते.